मालिकेमध्ये अखेर युगंधरला कळालेलं आहे की शिल्पाने आनंदीला मूर्ती बनवून त्या ठिकाणी उभं केलेलं आहे। तर आता हे कसं कळतं तेच आपण व्हिडिओमध्ये पाहूया। आजच्या भागामध्ये असं दाखवलं आहे की युगंधर शिल्पाची खूपच स्तुती करत असतो की मूर्ती खूपच छान सजवली आहे आणि लाईट्स वगैरे छान लावले आहेत आणि पाहुण्यांना ही मूर्ती या सजावटीमुळे खूपच आवडेल। आता युगंधर म्हणत असतो, बरं हे सगळं ठीक आहे पण आनंदी कुठे गेली? त्यावेळेला आता शिल्पाताई खोटंच बोलत असतात आणि म्हणत असतात, आनंदी तर तिचं आवरायला गेले ना। आता त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, तुम्ही सगळ्यांनी आवरा आणि आनंदीला सुद्धा छान तयार व्हायला सांग बरं का ताई। आता शिल्पाला असं सांगत असतो आणि स्वतःचं आवरण्यासाठी रूममध्ये निघून जातो। इकडे आता थोड्या वेळाने युगंधर स्वतःचं आवरून हॉलमध्ये पुन्हा आलेला असतो आणि सगळ्यांना म्हणत असतो, आता पाहुणे कधीही कुठल्याही वेळेला आपल्या घरामध्ये आगमन करत असतील। आता इथे हॉलमध्ये घरातील सगळेच सदस्य तयार होऊन आलेले असतात आणि युगंधरची मात्र चांगलीच धांदल उडालेली असते। ते पाहून शिल्पा म्हणत असते, अरे कशाला एवढी गडबड करतोयस, कशाला एवढी रखरख करतोयस, शांत हो बरं, मोठा श्वास घे आणि सोड, सगळं काही अगदी व्यवस्थित होणार आहे आणि सगळी तयारी अगदी व्यवस्थित झालेली आहे। आता त्यावेळेला युगंधर चेहऱ्यावर हसू आणूनच शांत होतो। आता इकडे एवढ्यातच युगंधरला फोन येतो की ते पाहुणे आलेले आहेत म्हणून आता शिल्पा आणि युगंधर त्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी चौकटीजवळ जातात। तर ते पाहुणे आलेले असतात। आता एक इंग्लिश मॅडम असतात आणि एक इंग्लिश सर असतात। हे दोन पाहुणे बाहेरून आलेले असतात आणि त्यांच्याबरोबर एक सेक्रेटरी असतो जो ते दोघं जे इंग्लिशमध्ये बोलतात ते मराठीत सांगत असतो आणि ही जी लोक मराठीत बोलतात ते इंग्लिशमध्ये करून त्यांना सांगत असतो। आता इकडे त्या इंग्लिश मॅडम हे घर पाहून म्हणत असतात, वाव नाईस हाऊस। आता ते सर सुद्धा घराकडे पाहूनच नाईस नाईस असं म्हणत असतात। आता इकडे शिल्पाला मात्र इंग्लिश काही येतच नसतं पण इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न मात्र चांगलाच करत असते। आता ती त्या पाहुण्यांना वॉश वॉश म्हणजे आता आम्ही तुमचे पाय धुणार आहे, आमची तशी पद्धत आहे, दूध आणि पाण्याने आम्ही घरी आलेल्या पाहुण्यांचे पाय धुतो असं ती त्यांना सांगत असते। आता ते सुद्धा दोघंजण पायातील चप्पल काढतात, बूट काढतात आणि ताटामध्ये उभा राहतात। शिल्पा या दोघांच्या पायावर थोडंसं दूध थोडंसं पाणी घालते आणि पाय पुसते सुद्धा आणि त्या दोघांचं औक्षण सुद्धा करून घरामध्ये स्वागत करते। इकडे आता आनंदी मूर्ती बनवून स्टॅच्यू बनवूनच उभी राहिलेली असते। आता इथे युगंधर त्या पाहुण्यांना हॉलमध्ये आतमध्ये घेऊन येतो आणि सोफ्यावर बसायला सांगतो। आता घरातील सगळे सदस्य एकत्रच बोलत बसलेले असतात आणि कोकम सरबत आता सुनीताताई लगेच त्या पाहुण्यांसाठी घेऊन येतात। आता इथे शिल्पाताईंना इंग्लिश मात्र येतच नसतं पण बोलण्याचा दांडगा प्रयत्न करत असतात। आता त्या कोकम सरबत असं काहीतरी म्हणत असतात आणि त्या पाहुण्यांना सरबत घेण्यासाठी सांगत असतात। आता ते दोघं जण सरबत घेतात। आता त्यांना आपल्या इंडियामध्ये जे काही खायला मिळतं तेच त्यांना खायला सुद्धा ताटात घालून दिलेलं असतं। आता त्या इंग्लिश मॅडम आणि इंग्लिश सर जे असतात ते दोघेही त्या ताटामधील थोडं थोडं घास खातात आणि म्हणत असतात डिलिशियस, म्हणजे मराठी फूड्स इज डिलिशियस, म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन जेवणाला ते चांगले म्हणत असतात आणि त्यांना ते आवडत असतं। आता पाठीमागे जो असतो तो ते इंग्लिशमधून बोललेलं मराठीत करून शिल्पाताईंना सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण शिल्पाताई काही केल्या ऐकायलाच तयार नसतात। त्याला म्हणत असतात, तू जरा गप्प बसतोस का, आम्ही बोलतोय नव्हे, मला सगळं कळतंय ते काय बोलत आहेत ते। आता शिल्पा म्हणत असते, हो हो व्हेरी गुड। आता इकडे ही शिल्पा काहीतरी तोडकं मोडकं इंग्लिश बोलत असते म्हणून आता युगंधर हळूच शिल्पाला म्हणत असतो, अगं ताई तू असलं इंग्लिश बोलू नकोस, नाही तर त्यांना जेवढं इंग्लिश येतंय तेवढं ते विसरून जातील। आता युगंधरचं हे बोलणं ऐकून घरातील बाकीच्या सदस्यांना खूपच हसू आलेलं असतं। इकडे आनंदी मात्र खूपच अवघडून उभारलेली असते स्टॅच्यू बनून। आता ते बाहेरून आलेले पाहुणे जो मराठीत करून सांगत त्यांचा सेक्रेटरी असतो त्याच्या कानामध्ये काहीतरी सांगत असतात आणि तो आता युगंधरला सांगत असतो की हे म्हणत आहेत असे की घरातील वातावरण खूपच चांगलं आहे आणि घरातील सदस्यांशी ओळख करून घ्यायला आम्हाला आवडेल। आता त्यावेळेला युगंधर काहीतरी बोलणार तेवढ्यातच शिल्पा युगंधरला शांत बसवते आणि एक मिनिट मी सांगते आम्ही कोण आहोत ते। आता युगंधर पुन्हा शांत बसतो। आता इकडे या शिल्पाताई म्हणत असतात, आय माय सिस्टर, म्हणजे आता युगंधरकडे बोट करून त्या म्हणत असतात मी बहीण आहे। आता इंग्लिश तर येत नाही पण बोलण्याचा प्रयत्न भरपूर आणि युगंधरकडे बोट करूनच म्हणत असतात तो आहे ब्रदर आणि आता धनश्रीची ओळख सुद्धा करून देतात। आता शिल्पाताई अंकल आंटी म्हणून त्या दोघांची सुद्धा ओळख करून देतात। आता ते दोघे जण ओके ओके असं म्हणत असतात। आता ते दोघे पुन्हा त्या सेक्रेटरीच्या कानामध्ये काहीतरी
काहीतरी बोलतात आणि तो सेक्रेटरी युगंधरला म्हणत असतो की हे दोघे असं म्हणत आहेत की आपल्या दोघांमधील बिझनेस डील एकदम ओके झाला आहे, एकदम छान पार पडला आहे, म्हणूनच आमच्या देशातील एक छोटंसं गिफ्ट आम्ही तुमच्यासाठी आणलं आहे. आता ते दोघे जण युगंधरला ते गिफ्ट देतात. आता युगंधर सुद्धा ते गिफ्ट घेतो आणि त्यांना म्हणत असतो तुमचं गिफ्ट मी स्वीकारलं आहे, पण मी सुद्धा तुमच्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलं आहे आणि ते आमचं इंडियाचं कल्चर असणार आहे, तुम्हाला ते गिफ्ट खूपच आवडणार आहे. आता इकडे युगंधर शिल्पाला ती मूर्ती दाखवण्यासाठी सांगतो. त्यावेळेला शिल्पा म्हणत असते हो चला ना, मी तुम्हा सगळ्यांना गिफ्ट दाखवतो. आता इकडे आरती मात्र खूपच टेन्शनमध्ये असते. आता ती शिर्केंना म्हणत असते शिर्के साहेब मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. त्यावेळेला शिर्के म्हणत असतात अगं आरती तुला काय बोलायचं आहे, बोल ना, कसलं टेन्शन आहे का. आता आरती म्हणत असते शिर्के साहेब तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं आहे, पण मी तुम्हाला सांगत आहे की मी मुंबईला नाही जाणार. त्यावेळेला शिर्के म्हणत असतात अगं पण काय झालं, का जाणार नाहीस तू. त्यावेळेला आता आरती म्हणत असते अहो शिर्के थोडंसं समजून घ्या, आबांना इथे काय हवं काय नको कोण बघणार बरं, मी गेलो तर आरची अजून लहान आहे, मला त्यांचीच खूप काळजी वाटत आहे, म्हणून मी मुंबईला नाही जाऊ शकणार. आता शिर्के म्हणत असतात अगं आरती तू असं काय करत आहेस, ही तुझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. आता आरती म्हणत असते शिर्के साहेब मला माहीत आहे ही मुंबईला जाण्याची संधी माझ्यासाठी खूप मोठी आहे, पण मला आनंदीची सुद्धा खूप काळजी वाटत आहे, म्हणून मला तिकडे जाणं योग्य वाटत नाही. आता इकडे शिर्के साहेब आरतीला म्हणत असतात बघ आरती आणि एकदा तू विचार कर. आता इकडे शिल्पाने मूर्तीवरचा पडदा बाजूला केलेला असतो. आता इकडे शिर्के आरतीला म्हणत असतात बघ आरती ही संधी खूपच मोठी आहे, पुन्हा एकदा विचार कर. त्यावेळेला आता आरती काहीच बोलत नाही, शांत उभी राहते. तेवढ्यातच शिर्केंना फॅक्टरीमधून फोन येतो की शिर्के साहेब फॅक्टरीच्या मशीनमधून अचानक कापड बाहेर येत आहे, तुम्ही लवकर या. आता इकडे शिल्पाने त्या मूर्तीवरचा पडदा बाजूला केलेला असतो. आता इकडे शिल्पाने मूर्तीवरचा पडदा काढल्यानंतर तिथे आनंदीच मूर्ती बनून उभी राहिलेली असते. आता ती मूर्ती पाहिल्यानंतर ते परदेशीय पाहुणे असतात ते एकदम खुशच होऊन जातात. इकडे आता युगंधरला सारखा शिर्केचा फोन येत असतो, पण ते एकदा कट करतात. नंतर शिर्के परत फोन करतात म्हणल्यावर आता युगंधर त्या पाहुण्यांना म्हणत असतो की मला महत्त्वाचा फोन आला आहे, मी घेतो. आता ते सुद्धा हो म्हणतात. आता तो सेक्रेटरी जो असतो तो शिल्पाताईंना म्हणत असतो की मॅडम आमच्या पाहुण्यांना ही मूर्ती अगदी जवळून पाहिजे आहे आणि तुम्ही मूर्तीवरचा पडदा काढाल का. आता इकडे शिर्के युगंधरला सांगत असतात की फॅक्टरीमध्ये खूपच मोठा घोळ झाला आहे, सगळं कापड मशीनमध्ये फाटत आहे, अगदी चिंध्या होत आहेत. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो अहो शिर्के असं काय करताय, मेंटेनन्सवाल्याला बोलवा ना आणि ते दुरुस्त करून घ्या. त्यावेळेला शिर्के म्हणत असतात अहो मालक साहेब अगदी त्याला फोन लावून माझं डोकं फुटायला झालंय, तो फोनच उचलन झालाय, काय करायचं. आणि आता आपली ऑर्डर पूर्ण होणं अगदी अशक्यच झालंय. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो माझ्या डिक्शनरीमध्ये अशक्य हा शब्द अजिबात नाहीये. आता शिल्पाने मूर्तीवरचे सगळे पडदे काढलेले असतात आणि ते पाहुणे एक टक लावूनच आनंदीकडे पाहत असतात. आता आनंदी मात्र स्वतःचा श्वास थांबवून सुद्धा तिथे स्टॅच्यू बनून उभी राहिलेली असते. आता माईंना मात्र हे फारसं आवडलेलं नसतं, त्यांना थोडंसं वाईट वाटत असतं आणि काकांना सुद्धा या गोष्टीचं वाईट वाटत असतं की आनंदीवर असा अन्याय सुरू आहे. आता इकडे तो सेक्रेटरी म्हणत असतो की मॅडम आमच्या पाहुण्यांना अजून जवळून ही मूर्ती पाहिजे आहे. त्यावेळेला शिल्पामध्ये हो पाहू द्यात. आता ते दोन्ही पाहुणे एकसारखे टक लावूनच त्या आनंदीकडे म्हणजेच मूर्तीकडे पाहत असतात. आता शिल्पा त्या पाहुण्यांना म्हणत असते तुम्हाला ही मूर्ती आवडली का. त्यावेळेला ते काहीतरी इंग्लिश मधून बोलतात. त्यावेळेला तो सेक्रेटरी मराठीत ट्रान्सलेट करून सांगत असतो. त्यावेळेला तो सेक्रेटरी मराठीमध्ये ते काही बोलले ते सांगत असतो. तो म्हणत असतो ते असे म्हणत आहेत की मूर्ती अतिशय अप्रतिम आहे, ती जिवंतच वाटत आहे आणि आता त्यांना असं वाटत आहे की ही मूर्ती आता लगेच बोलेल की काय. आता मूर्तीकडे ते पाहुणे पुन्हा इंग्लिशमध्ये त्या मूर्तीचं वर्णन करतात. त्यावेळेला शिल्पाताई त्या सेक्रेटरीला खुणावतच विचारत असतात की हे काय म्हणत आहेत. त्यावेळेला तो सेक्रेटरी सांगत असतो की हे असे म्हणत आहेत की या मूर्तीला पाहून एक भारतीय स्त्रीच आठवते जी खूप संस्कारी आणि या स्त्रीने सगळ्या वेदना सगळा त्रास तिच्या मनाच्या एका कोपऱ्यामध्ये लपवून ठेवला आहे आणि जगासाठी चेहऱ्यावर सुंदर हसू तिने टिपून ठेवला आहे. आता हे ऐकून शिल्पा म्हणत असते थँक्यू. आता इकडे माई आणि काकांना मात्र हे शिल्पाचं वागणं अजिबात आवडलेलं नसतं. म्हणूनच आता त्या माई शिल्पाला हाक मारूनच म्हणत असतात अगं शिल्पा काय वागतेस तू तिच्याबरोबर, कशासाठी तिला एवढी शिक्षा दिली आहे. त्यावेळेला काका सुद्धा म्हणत असतात शिल्पा तू चुकत आहेस, तिच्याबरोबर तू अशी वागू नकोस. त्यावेळेला तर शिल्पा म्हणत असते चूक तिने केली आहे ना, मूर्ती तिने फोडली आहे, त्यामुळे शिक्षा सुद्धा तिलाच मिळणार आणि शेवटी माझ्या भावाच्या इब्रतीचा हा प्रश्न आहे. तोपर्यंत तिकडे आता ते पाहुणे
त्या मूर्तीला हात लावण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यातच शिल्पा धावत जाते आणि मूर्तीला टच करू नका असं म्हणत असते. आता शिल्पा हात लावून देत नाही म्हटल्यानंतर ते पाहुणे म्हणत असतात हात का लावायचा नाही बरं. त्यावेळेला शिल्पाताई आता मराठीतूनच ते सेक्रेटरीला सांगत असतात की त्यांना सांग असं की ही मूर्ती त्यांना द्यायची आहे ना, मग हात लावल्यानंतर पेंट वगैरे खराब होईल. आता त्यांना सांग बरं हे. त्यावेळेला तो सेक्रेटरी असतो तो सगळं हे इंग्लिशमधून त्या पाहुण्यांना सांगत असतो. आता इकडे युगंधर शिर्केंना सांगत असतो शिर्के आपण नवीन मशीन मागवूया. त्यावेळेला शिर्के म्हणत असतात अहो मालक साहेब लगेच नवीन मशीन कशी मागवायची आपण आणि आपल्या त्या खर्चात नाही आहेच ना ते. त्यावेळेला शिर्के म्हणतात त्यावेळेला युगंधर म्हणत असतो की अहो शिर्के आपण त्या जुन्या मशीनीच्या मेंटेनन्सला खर्च करतोच ना, मग त्याच पैशामध्ये नवीन मशीन घेतली तर कुठे बिघडलं. त्यावेळेला शिर्के म्हणत असतात ठीक आहे मालक साहेब मी नवीन मशीनीचं बघतो. आता युगंधर आतमध्ये येऊन त्या सेक्रेटरीला म्हणत असतो मी दिलेलं गिफ्ट यांना आवडलं का. त्यावेळेला तो सांगत असतो मालक साहेब तुम्ही दिलेलं गिफ्ट यांना अतिशय आवडलेलं आहे आणि ते असं म्हणत आहेत की आमच्या आयुष्यातील सगळ्यात बेस्ट गिफ्ट हेच आहे. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो बरं ठीक आहे मी दिलेलं गिफ्ट यांना आवडलं यातच सगळं आलं. इकडे आता युगंधर त्या पाहुण्यांना जेवायला घेऊन जातो आणि शिल्पा मात्र इकडे आनंदीकडे म्हणजेच मूर्तीकडे आलेली असते. आता आनंदी मूर्ती होऊनच उभी राहिलेली असते आणि शिल्पा तिच्या भोवतीनेच तिला चिडवतच फिरत असते. आता ती म्हणत असते अगं ये बाई कसं वाटतंय बरं असं उभं राहून, आणि आता अगदी थोडा वेळ असं शांतच उभं राहायचं, अगदी थोड्या वेळासाठी विसरूनच जायचं की आपण जिवंतच आहे. आता शिल्पा आनंदीला म्हणत असते तुझी तहान तुझी भूक आणि तुझा श्वास सगळं काही माझ्याच हातात आहे आणि या मूर्तीमध्ये तुझ्या नवऱ्याची आणि निंबाळकरांची इब्रत म्हणजेच इज्जत आहे. आता इकडे शिल्पा ही पुन्हा आनंदीला धमकी घालत असते की असंच उभं राहायचं जोपर्यंत ते पाहुणे जात नाही तोपर्यंत श्वास सुद्धा घ्यायचा नाही आणि पापणी सुद्धा लवायची नाही, आणि सांगितलं नाही म्हणशील तू जर असं काही वेडवाकडं केलंस आणि मी घातलेला घाट जर विस्कटला आणि निंबाळकरांच्या इज्जतीला जर धक्का लागला तर तुला मी धुळीत मिळवल्याशिवाय राहणार नाही. आता इकडे पुतळा बनून उभी राहिलेली आनंदी स्वतःच्या म्हणत असते मालक साहेबांच्या इज्जतीसाठी आणि निंबाळकरांच्या घरासाठी मी कायमस्वरूपी असा पुतळा बनून उभी राहायला तयार आहे. आता इकडे आरती मुंबईला जाणार म्हटल्यानंतर आबा काहीतरी सामान घेऊन आलेले असतात आणि तिला ते दाखवत असतात. तेवढ्यातच आता आरती पाणी घेऊन येते आबांच्यासाठी. पाणी देतच ती म्हणत असते आबा मी मुंबईला जाणार नाही. त्यावेळेला आता आबा आरतीवर खूपच चिडलेले आहेत. अगं पण तू का जाणार नाहीस मुंबईला. आता आरती म्हणते अहो आबा एवढ्याला मी कशी जाऊ बरं, तुम्हाला आणि आनंदीला माझी काही गरज लागली तर एवढ्या लांबून मी कशी धावत येऊ बरं तुमच्यासाठी. त्यावेळेला आता आबा उठतात पटकन आणि देवासमोर जातात आणि ताट घेतात, ताटामध्ये देवाच्या मूर्त्या ठेवतात आणि पाण्यामध्येच बुडवतात त्या देवाला. आता आरती आबांना समजवण्याचा प्रयत्न करत असते पण आबा काही केल्याने ऐकत नसतात, तिच्यावर खूपच चिडलेले आहेत. आता आरती म्हणत असते की आबा मी तुमच्या आणि आनंदीच्याच फायद्याचा विचार करत आहे ना, मग माझं कुठं चुकलं बरं. त्यावेळेला आबा सांगत असतात की तू मालक साहेबांचा शब्द डावलणार आहेस का, त्यांनी सांगितलेलं ऐकणार नाहीस. त्यावेळेला आता आरती म्हणत असते मालक साहेब आपल्या आनंदीशी कधीच चुकीचं वागणार नाहीत, पण माझा बाकीच्यांच्यावर विश्वास नाही म्हणून मला इथून कुठे सुद्धा जायचं. आता आबा म्हणत असतात आरती तुझी मुंबईला जाण्या अगोदर एक परीक्षा होईल, त्या परीक्षेत तू पास झालीस तरच मुंबईला जा. आता इकडे सगळेजण एकत्र बसून जेवण करत असतात आणि त्या पाहुण्यांना घरचं जेवण खूपच आवडलेलं असतं. आता इकडे युगंधरला तो सेक्रेटरी म्हणत असतो की पाहुणे असं म्हणत आहेत की घरातील सगळे सदस्य आम्हाला भेटले पण घरातील महत्त्वाची व्यक्तीच आम्हाला अजून दिसली पण नाही आणि भेटली पण नाही. आता युगंधर म्हणत असतो मला काही कळलं नाही तुम्ही काय म्हणत आहात, कोणती व्यक्ती भेटली नाही. त्यावेळेला आता त्या इंग्लिश मॅडम म्हणत असतात तुमची वाईफ म्हणजे त्यांची बायको म्हणजे आनंदीला ते विचारत असतात. आता तो सेक्रेटरी म्हणत असतो की पाहुणे असं म्हणत आहेत की त्यांना असं कळालं आहे की तुमचं आत्ताच लग्न झालं आहे, मग घरचे सगळे सदस्य आहेत मग तुमची पत्नी का दिसत नाही. आता इथे आनंदीचा विषय निघलाय म्हटल्यानंतर युगंधर पटकन धनश्रीला म्हणत असतो धनश्री जा आनंदीला घेऊन ये. आता इकडे धनश्री मात्र शांतच उभी राहिलेली असते. आता पुढील भागामध्ये जबरदस्त धमाकाच आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण आता आरती आनंदीला भेटण्यासाठी निंबाळकरांच्या घरी गेलेली आहे. आता तिथे पाहते तर काय आनंदी मूर्ती बनवूनच उभी राहिलेली आहे. आता मूर्ती अवस्थेतील आनंदी आरतीला म्हणत असते की पाहुणे गेले का गं. त्यावेळेला आरती म्हणत असते हो गेले. आता गेले म्हटल्यानंतर आनंदी तिचा मूर्तीचा वेश सोडल्यानंतर आता तिला इतकं ताटकाळलेलं असतं की तिला पटकन चक्कर येते आणि ती खाली कोसळते. त्यावेळेला आरती आनंदी करून जोराने ओरडते. आता
युगंधरचं लक्ष आरती का ओरडते त्याच्याकडे जातं आणि तो धावतच येऊन पाहतो तर काय, आनंदी तिथे पडलेली असते. आता युगंधर पटकन आनंदीला उचलून घेतो आणि सोप्यावर आणून झोपवतो. आता आनंदीला शुद्ध आल्यानंतर युगंधर तिला विचारत असतो की तू हे कशासाठी केलंस, एवढा वेळ अशी ताटकाळत उभारलीस, तुला काय वेड बीड लागलंय का? आता युगंधर आनंदीला विचारत असतो, तू असं का केलंस बरं, कुणी सांगितलं तुला करायला? आता युगंधर शिल्पाताईंच्याकडेच पाहत असतो. पुढील भागामध्ये आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे की आनंदी शिल्पाताईंचं नाव सांगेल की नाही.